नमस्कार मंडळी, विनायक व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे नारळी पौर्णिमा निमित्त करंजा बंदरावरती. आज आपल्या कोळी बांधवांचा जो सण आहे, उत्सव आहे, नारळी पौर्णिमेनिमित्त सागराला नारळ अर्पण करायचं आणि ज्या होड्या आहेत आपल्या त्या होड्यांचं पूजन करायचं आणि त्याच्यानंतर लगेच सुरुवात होते ती मासेमारी करायला. तर आज आपण आलो या सणानिमित्त इथे काय काय आपल्याला बघायला भेटते नारळी पौर्णिमेनिमित्त. आणि आपण पण नारळ वाहणार आहोत सागराला. हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर चला, आपल्याला काय काय बघायला भेटते आज नारळी पौर्णिमेनिमित्त ते पण आपण बघूया. काय काय लहान लहान मुलं आलेले आहेत कोळी बांधव म्हणून ते बनवून, तर त्यांचे पण आपण शूटिंग करणार आहोत, तुम्हाला दाखवणार आहेत. चला तर बघूया. तर इथे बघा बोटी पण आलेल्या आहेत मासेमारी करून. तर थोडेफार मासे इथे आपल्याला बघायला भेटणार आहेत. हे बघा बोटीमध्ये. आणि इथे पण आहेत बघा. 100 रुपयाला वाटा आहे आणि हे करपालीचं कसं दिलं बाई? करपालीचा 500चा हे पूर्ण. अच्छा, हा 500 रुपयाचा आहे पापलेट आणि करपाली. आणि तो दिला तो 100. यो मना जेवायला तो बायला जेवायला घेऊन चाललाय, नाखवाला जेवायला. हा 400ला जेवायला पाहिजे ना आपल्याला. 400 रुपये मोठे करपालीचा वाटा आहे, तो 400 रुपयाला आहे. तर बघूया अजून आपण आता तिकडे वरती जाऊया आणि तिथे नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त या ठिकाणी आलेले आहेत कोळी बांधव आपले. तिकडे जाऊया आपण. तर हे बघा, आता आपण इकडे आलोय. हा आहे ना तो करंजा बंदर, ज्या ठिकाणी काट्यावर मावरा लागतो ना, ते बंदर आहे. आणि तुम्ही होड्या बघू शकताय त्या ठिकाणी. आणि हा आपला द्रोणागिरी पर्वत. आणि इथे या ठिकाणी आपल्याला हे बघा एक नागविण बनलंय. हे बघा, आणि तिचं शूट चालू आहे नागविणीचं. तर आपण आता इकडे जाऊया. इथे पण कोलीनबाई आपले आलेले आहेत बनून नागविण. तुम्हाला दाखवतो. तरी बघा, इथं नागविण तुम्हाला दिसते. तर नागविण झाल्यात ना, नारळ अर्पण करण्यासाठी आलेले आहेत. बघा तुम्ही, एकदम खास अशी कोळी नागविण तुम्हाला दिसत आहे, छानपैकी. छान दादा, हे बघा. तर इथे आहे ना तुम्हाला भरपूर मजा येईल. दिवसभर जर आपण इथे राहिलो ना, तर आपल्याला इथे नारळी पौर्णिमेनिमित्त भरपूर असे, हे बघा इथं आता सागराला अर्पण करण्यासाठी, नारळ अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे बघा, हे नागविण तुम्ही बघू शकताय. इथे बघा हे मासे वगैरे बनवले. बाय, काय बनवलंस? मासे, चिंबोरी. आणि हा छोटा नाकवा बघा, हा छोटा नाकवा. हाय. तर इथे शूटिंग चालू आहे. हे बघा. तर इथे आपल्याला बघा पोज देताना दिसते नागविण, छानपैकी एकदम अशी. हे बघा. हा तर इथे या ठिकाणी तुम्ही आलात ना, हे बघा कशा नागविण पोज देत आहेत. आणि नारळी पौर्णिमेनिमित्त खास या ठिकाणी सणानिमित्त आपले लहान मुलं या ठिकाणी वेशभूषा धारण करून इथे सागराला वंदन करतात, नारळ अर्पण करतात. हे बघा, हे कसे नाचत आहेत छानपैकी असे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील नाचत आहेत. सुंदर असं डान्स सुरू आहे. इथे पण तुम्ही बघू शकताय. अजून पुढे पण आलेले आहेत. हे बघा इथं आहेत. तर सांगायचं असं आहे की नारळी पौर्णिमेनिमित्त जो कोळी लोकांसाठी हा जो दिवस आहे, हा एक खास दिवस म्हणून मानला जातो. कारण या दिवसापासून सागराला नारळ अर्पण करून मासेमारी करण्यासाठी ते सज्ज असतात आणि खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करतात. तर चला, दुसरं काही अजून आपल्याला पुढे जाऊया आपण. पुढे
हे बघा इथं छान असे डान्सची तयारी चालू आहे, करतायत. आणि आजपासून आहे ना बोटी मासेमारी करायला, खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला निघालेल्या आहेत. तर इथे बघा सांगतायत कसे करायचे ते, डान्स कसे करायचे ते सांगतायत. नाच बाय. हा मस्त बघा कशी नाचतायत, छानपैकी नाचते बाय. तर मला पण नारळ अर्पण करायचं आहे या ठिकाणी. तर आता इथं बोटी लागलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो, आणि आपण आता तिथे खाली जाऊन आहे ना नारळ अर्पण करूया सागराला. इथे समोर बोटी लागल्यात, दाखवतो तुम्हाला व्यवस्थितपणे. तर या बोटी सगळ्या आहेत ना सज्ज आहेत आता खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला जाण्यासाठी. तर सगळी तयारी यांची झालेली आहे आणि आता या बोटी खोल समुद्रामध्ये जातील. तर इथे बोटी आहेत ना सेटिंग करायचं काम चालू आहे. या हे बघा नाकवा लोक इथं आहेत आणि रश्या धरून आहेत कसे बघा, आणि इथं सेटिंग करतायत ते होड्या कशा काय काढायच्या त्या. अरे इतना लंबा रहे तो और कितना लंबा रहेगा, यो गैप किती है ये ना बघ. पागामध्ये चिमणी भेटल्यात बघा, ढोमी आहेत आणि चिमणी आहेत. मला एक धूम मध्ये काका मला गर्वाला पाहिजे तो कौटींचा. इकडे बघा काय आहे मावरा, कोलिम आले, भरपूर सारा कोलिम आहे. हे बघा कोलिम, कोलिम आणि बोंबील भरपूर आल्यात या वेळेला. हे बघा तर आपण आता हे बघा दर्याला नारळ अर्पण करायचं आहे. आणि त्याच्या आधी आणले आपण नारळ आणि हारफुले वगैरे आणलेले आहेत. तर ते आपण इथे पाण्यामध्ये अर्पण करूया. हे बघा छान अशा लाटा येत आहेत आणि त्या लाटांमध्येच आपण नारळ अर्पण करणार आहोत. चला तर. हो 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 कारण कॅमेरा पकडायला मी एकटाच आहे. पहिल्यांदा हे बघा फुलं टाकलेली आहेत ती आली, आणि त्यानंतर नारळ अर्पण करतोय. बघा हे दर्या राजा, कोळी बांधवांना सुखी ठेव आणि सर्वांना सुखी ठेव राजा. हे घ्या. हा नारळ अर्पण केलेलं आहे. पण हे बघा प्लास्टिक चाललंय.
तर अशा पद्धतीने आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी नारळ अर्पण केलेलं आहे. असंच दरवर्षीप्रमाणे आपण येत राहू हीच देवाकडे प्रार्थना करतो. आणि चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या सर्व व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना नारळी पौर्णिमेच्या या सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत